अगं गंगे काय करतीस? द्या इकडे. अगं राहू दे. धर. घ्या. हा घे. अगं असं काय करतीस मावशी, बाला दे. नाही नाही घे तू घे 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 घे. आता दे बाला. हा अगं गंगे काय करायलीस? मला थांबवू नका जी. तुम्हासनी देवांचं दर्शन झालं आहे. मी तुमच्या पायावर डोकं ठेवलं तर मला बी त्यांचा आशीर्वाद मिळतील. अगं गंगे मी काय कोणी देव माणूस आहे का? मी तुमच्यासारखीच आहे ना व. आणि माझं भाग्य होतं म्हणून मला त्यांचं दर्शन मिळालं बघ. आणि माझ्या पाया पडून काय होणार आहे? अगं नाही बात, अगं ही साधी गोष्ट नाही बघ. अगं त्यांचं दर्शन असं कुणाला बी मिळत नाही बघ. अगं आमचं भाग्य आहे की तू आमच्या संग आहेस ती. पर बानू, तू ही समज अगोदर का नाही सांगितलं? तसं सांगायचं नाही असं मी वचन दिलं होतं त्यासनी. पण आता तुम्ही समदान मोर सगळं सांगितलं आहे, तेव्हा आता आमासने बी सांगा की श्री महालक्ष्मी देवी आणि श्री विष्णुदेव कसं दिसत्या ती. तुम्हासनी कसं काय दर्शन झालं त्यांचं? होय होय बानू, सांग की आमासनी बी कळू दे की. करे पठारावर मला त्यांनी दर्शन दिलं. मी काय बोलू त्यांच्याबद्दल. मला त्यांनी दर्शन दिलं आणि माझं मनच शांत शांत झालं. त्यांची प्रसन्न मूर्ती बघितली का किती बी काळजी असू दे ती कुठल्या कुठं निघून जाते बघ. त्यांच्यावर भक्ती असणाऱ्या नसणाऱ्या समद्यांचं भलं व्हावं म्हणून आशीर्वादासाठी त्यांचा हात कायम वरच असतोय बघ. एका हातात चक्र, दुसऱ्या हातात शंख आणि तिसऱ्या हातात गदा असं त्यांचं रूप. आणि महालक्ष्मी देवींचं बी तसंच आहे. त्यांच्या हातात कमळ आहे, त्यासनी ते लय आवडतंय. माग हातानं गडाव बी अशीच कमळ उमलली होती. हे खरं आहे का बानू? होय, अरे तेव्हाच त्यांनी मला दर्शन दिलं. इंद्रदेव तवा हात आलं तवा ना, आणि त्याने तुला समज सांगितलं ना त्यांच्याबद्दल. वय बा, हे नसते तर मला श्री विष्णू आणि महालक्ष्मी देवींबद्दल काय बी कळलं नसतं बघ. भानू, तुझ्या संग बोलले देव? वय गंगे, ते बोलले माझ्या संग. त्यांनी मला आशीर्वाद दिला. आज बी मला असं वाटतंय का ते माझ्या संग आहेत. त्यांचा आशीर्वाद माझ्या संग आहे. आणि आता म्हाळसा देवी संग तुला बी काय बाय कळलंय हे समद्यासनी ठाव झालं आहे. तेच मला नको होतं. असं का ग? अगं मावशे, कारण त्यासनी ते आवडणार नाही हे ठाव होतं मला, आणि तसंच झालं. बानू, आता उग काय बाय बोलू नग. जे झालंय ते झालंय, आणि जे झालंय ते चांगल्यासाठीच झालंय. हा आता तुला काय सांगू मावशी, म्हाळसाताईसनी हे कळालं आहे म्हणून त्यांचा अजून रागराग होणार. आणि रागाच्या भरात त्या काय करतील हे सांगता येणार नाही. नारायण नारायण. मुनिवर, तुम्ही अजूनही गडावरच आहात ह्याची मला कल्पना नव्हती.
आख्यान झालं आणि त्यानंतर बानूची आणि माझी भेट झाली. खरं तर देवी, आज जे काही घडलं त्या संदर्भात मला तुमची आणि प्रभूंची भेट घ्यायची होती आणि म्हणून मी आलो. परंतु हे तर श्री खंडेरायांना भेटण्यासाठी गेले आहेत. तुमचं काही विशेष काम होतं का? नारायण नारायण. म्हणाल तर विशेष आणि म्हणाल तर साधं. मुनिवर, तुम्ही माझ्याशी स्पष्ट काय ते बोललात तर बरं होईल. देवी, आज आख्यानामध्ये बानूची वचनातून मुक्तता झाली. तुम्ही तिला दर्शन दिले आहे हे त्यामुळेच तिने सर्वांना सांगितले आणि म्हणून मी तुमचे आणि श्री विष्णूंचे आभार मानण्यासाठी आलो होतो. तुम्ही ही औपचारिकता पाळण्याची काही आवश्यकता नाही मुनिवर. जसं तुम्ही तुमचं दायित्व पार पाडता आहात तसंच आम्ही देखील आमचं दायित्व पार पाडतो आहोत. ह्यात कुठलीही औपचारिकता नाही. परंतु तुम्ही तिला धीर दिल्यामुळे या आख्यानातून तिला बरंच काही गवसलं आहे हे लोकांना कळलं. आणि म्हाळसा देवींना देखील हे कळून चुकलं आहे. त्यामुळे आता त्यांचा राग अधिकच तीव्र होणार. होय देवी. भविष्यात अशा काही घटना घडतील ज्यामुळे बानूला मोठ्या दिव्याला सामोरं जावं लागणार आहे मुनिवर. नारायण नारायण. देवी, ही समस्यांची शृंखला कधी संपणार? जेव्हा म्हाळसा देवी आणि बानू या दोघींना त्यांच्या मूळ रूपाचा साक्षात्कार होईल तेव्हा. भविष्यात बानूला कोणत्या दिव्याला सामोरं जावं लागणार आहे हे मला स्पष्ट दिसतं आहे आणि मी त्याबद्दलचे संकेत बानूला देणं आवश्यक आहे. क्षमा असावी माते, परंतु काय घडणार आहे हे तुम्ही मला सांगितले तर बरे होईल. ते तुम्हाला कळेलच. परंतु जे घडणार आहे त्यात तुमच्यावर खूप मोठं दायित्व आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. म्हाळसा, तू अशी अंधारात का बसलीस? तुम्ही मला अंधारात ठेवलत ते कसं चाललं तुम्हाला? म्हाळसा, मी तुला अंधारात कसा ठेवेन? एकटं राहू द्या मला. म्हाळसा, मला ठाऊक आहे की आख्यानात तुला बानूविषयी जे काही कळलं
त्यामुळे तू अस्वस्थ आहेस. एवढी मोठी घटना घडली आणि मला ठाऊक नाही. मला पार्वती देवींचं दर्शन झालं ते मी सगळ्यांना सांगितलं आणि तिला प्रत्यक्ष श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवींचं दर्शन झालं तर तिने आणि तुम्हीही माझ्यापासून लपवून ठेवलं. तुझ्यापासून ते लपवून ठेवलं असं तुला वाटतं, पण म्हाळसा, त्यात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी ह्यांच्या देखील इच्छेचा भाग असू शकतो. त्यामागे काहीतरी कारण असू शकतं, हे तू समजून घे. पण हा आख्यानाचाच एक भाग आहे. यात खूप मोठ्या गोष्टी पणाला लावल्या आहेत आणि हे लपवून ठेवायचं म्हणजे नियमांच्या विरुद्ध आहे. मीही लपवून ठेवू शकले असते, पण मला त्याची घोषणा करावीशी वाटली आणि मी ती केली. पण ह्याचा अर्थ बानूने देखील तसंच वागावं हा आग्रह तू धरणं योग्य नव्हे. कधीतरी माझी बाजू घ्या, कधीतरी माझ्यासाठी बोला, कधीतरी सांगा की ती चूक आणि मी बरोबर आहे. म्हाळसा, जे सत्य आहे तेच मी बोलत आलो आहे. नाही, तुम्ही असं कधी नाही म्हणालात की मी जे केलं ते योग्य केलं. म्हाळसा, पण तुला पार्वतीचं दर्शन घडलं, बानूला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी ह्यांचं दर्शन घडलं. ह्या आख्यानातून तुम्हा दोघींनाही खूप काही हाती लागलं आहे. ह्या शुभ घटना आहेत. यापुढे तिच्या हाती काय लागेल यात मला खरंच रस नसेल. म्हणजे या जेजुरीच्या सिंहासनाचे दायित्व तुम्ही माझ्यावर सोपवले आहे. त्या अधिकाराने मी बानूला जेजुरी सोडून जाण्याचा आदेश देऊ शकते आणि त्यावेळी तुम्ही मला अडवू नका. पाणी ठेवलं आहे जी. काही हो असलं नसलं तर सांगा जी. तुमचं पाय चेपून देऊ का म्या? गंगे ये अगोदर बस आता बस. हे काय चालवलं आहेस गंगे? मला काय बी नग. तू काय माझी चाकर आहेस का? नाही तसं नाही, पर काय ते म्हणजे हतवती तेव्हा तुम्हाला काय हवं नग ते समद बघायची. तुम्हाला कंचा बी त्रास नाही होऊ दिला त्यानं. पर आता हात नाही ती तेव्हा म्हणलं का तुमचं काय झालं? माझं काय चुकलं का? तसं असलं तर सांगा जी. अगं नाही का गंगे, अगं तू माझ्या वस्तीवरली आहेस. तुझा रंगासंग लगीन झाला आहे, तुम्ही हात राहायला आला आहेसा. मला ठावा आहे तुम्हाला माझी काळजी वाटते हा, पण तू काय माझी चाकर नाही आणि मी तुझी मालक नाही. तेव्हा पुण्यांदा अशी वागू नगच. पर तुला एक सांगू गंगे, जेव्हा मंजी माझ्या संग होती तेव्हा मी तिला समज सांगायचे. ती हतवती म्हणूनच मी एकली नाही पडले कधी. तिनं मला धीर दिला, पण आता ती नाही हात. तुम्हाला कवा बी वाटलं का तुम्ही एकल्या हाय तर मला आवाज द्या जी. म्या हाय हत तुमच्यासाठी. म्हाळसा, तू हा हट्ट का करतेस? हा माझा हट्ट नाही, हा माझा निर्णय आहे आणि या राज्याची सम्राज्ञी म्हणून हा अधिकार मला तुम्हीच दिलात. म्हणून तू ह्या अधिकाराचा असा उपयोग करणार आहेस? हो. मग ह्या आख्यानाचं काय? स्वतःचं स्वरूप समजून घेण्याचं काय? का आख्यान केवळ माझ्यासाठी नाही होऊ शकत? नाही. असं असेल तर सत्य काय आहे, माझे मूळ रूप काय आहे हे मला समजून घ्यायचे नाही. ते मला आवश्यक वाटत नाही. म्हाळसा रूपात जन्म घेण्याचे जे जे प्रयोजन होते ते साध्य झाले आहे आणि आता तुला सत्य समजून घ्यायचे नाही असे म्हणून कसे चालेल?
ती गडाच्या पायथ्याशी राहणार आणि माझ्या संसारात येत राहणार. म्हणून नको. ती इथून निघून गेल्यावरच शांतपणे श्वास घेऊ शकेन मी माघार घेणार नाही. दूर कुठे रानात राहणारी ती आज इथे येऊन पोचली. इतके दिवस मी शांत कशी बसले हा प्रश्न पडतो आहे मला. आणि इथे येऊन माझ्याशी स्पर्धा करते. नाही, मी नाही सहन करणार हे. म्हाळसा, तू सावर स्वतःला, नाहीतर पुढे काही संकेत मला शुभ दिसत नाहीत. एकदा होऊ द्या काय व्हायचंय ते. बानू, वय देवा, मला तुमच्या संग बोलावंसं वाटलं, तुम्हासनी बघावंसं वाटलं. वस्तीवरील सर्वजण परत आले तेव्हा आता तू एकटी नाहीस. जी देवा, म्या तुम्हासनी एक विचारू का जी? बानू, तुला परवानगीची काहीच आवश्यकता नाही. विचार. देवा, आख्यानात जे झालं त्यामुळं मला कसं वागावं हेच कळना. म्हणजे माझं काही चुकलं तर नाही नव? नाही बानू, त्यात तुझी काहीच चूक नाही. पण महासताईसनी नाही आवडलं. मला विष्णू देवानी महालक्ष्मी देवीने दर्शन दिलेलं. ते खरं आहे, पण मी ते बघून घेईन. त्याची तू चिंता नको करूस. पर मग आता मी जेव्हा आख्यानात असेल तेव्हा मला असंच काय बाय कळालं तर ते मी आज सांगायचं का नाही? तुला जे काही सांगावंसं वाटेल ते तू सांग. त्यात तुला काहीच चिंता करण्याची आवश्यकता नाही. पर मला बी कधी कधी राग येतो. मग मी बी काहीतरी बोलल. नाही बानू, तेवढं मात्र तू करू नको. मला ठाऊक आहे की म्हाळसा तुला सर्वांसमोर बोलल्यानंतर तुला राग येणं स्वाभाविक आहे. पण जर तू सुद्धा तिच्याशी भांडायला लागलीस तर मात्र अवघड होईल. तेव्हा तू तुझा राग आवर. पर तेव्हा मी कशा पाय ऐकून घ्यायचं? बानू, मला कळतंय की अपमान झेलणं एवढं सोपं नाही, पण मी तुझ्या सोबत आहे ना. वय, पर देवा, तुम्हासनी मी ते गडावर बोलत असणार. ह्यानंतरचे दिवस कठीण आहेत, तेव्हा काळजी घे. का? काय होणार आहे? म्हाळसेला तू नको आहेस हे तुला ठाऊक आहेच, पण तू ह्या जेजुरीतच नकोय असा तिचा आग्रह वाढत चाललाय. देवा, तुम्हासनी काय वाटतं? मी आज जेजुरीत राहावं करावं नये? बानू, मी तुला इथून कसं जाऊ देईन? पण मला माझं देव काय बोलत्यात हे ऐकायचं होतं. आता मला कुणी बी सांगितलं तरी मी या जेजुरीतून जाणार नाही. मला असं वाटतं की तुम्ही दोघींनी एकमेकींचा राग करू नये. बानू, म्हाळसेला हे नाही स्वीकारता येत, पण तू ते समजून घ्यावं. तुमची इच्छा आहे ना, तेव्हा मी नाही करणार त्यांचा राग. पर देवा, मला बी भ्या वाटतंय का म्या चुकून त्यासनी काय बाय बोलून जाईल. असं घडलं तर तुम्ही दोघी एकत्र येण्याची आशा कमी होईल. बानू, आपण नंतर बोलायचं का? वय देवा, मी आता तुमची वाट बघते आहे.